सैतान आहे असं म्हटलेलं आहे. लबाडाचा बाप सैतान असं बोलण्यात येतं. पवित्र शास्त्र आपल्याला त्याविषयी शिकवतं. इफिस्करास पत्र आणि 25व्या वचनामध्ये आपण लबाडपणा याविषयी शिकलेलो होतो. आणि आज आपण पुढे जाणार आहोत. आणि जर आपण काळा जो मथळा आहे इफिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि वचन 25 पासून खालची जी वचनं आहेत त्याचा जो काळा मथळा आहे वरती तिथं असं लिहिलेलं आहे की दिनचर्येकरता नियम, म्हणजे दिवसामध्ये दिनामध्ये जगत असताना तुम्ही कशा प्रकारे जगावं आणि कशा प्रकारे तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व ठेवावं यासाठी ही पुढील काही वचनं आहेत. तर आज आपण वचन 26 यावर पाहणार आहोत. आणि पुढे जात असताना मला तुमची मदत हवी आहे. तर माझी इच्छा आहे की तुम्ही मला यासाठी थोडी मदत करावी. पहिले 5 ते 7 मिनिटं आपण थोडं डिस्कशन करूया आणि मग आपण पुढे जाऊ. माझ्या प्रश्नाची उत्तर दिली तर मला जरा असं बरं होईल पुढे जायला, म्हणजे तुम्हीही जरा ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हाल आजच्या संदेशामध्ये. मला तुम्ही सांगा, इथे बसलेले जे आपण आहोत आपल्या बसलेल्यांपैकी या ठिकाणी असं कोणी या ठिकाणी आहे की ज्याला राग येत नाही? असं मला कोणी सांग, नाही मला कधीच राग नाही येत. राग नाही मला येत नाही. तुमच्या स्माइल्स वरून मला समजतं की नाही राग येतो. ठीक आहे, म्हणजे आम्हाला राग येतो हे सांगण्यासाठी पण तुम्ही स्माइल देत आहात, तर हे खूप म्हणजे वाखाणण्याजोगं आहे. ठीक आहे, म्हणजे रिस्पेक्टफुल आहे हे की तुम्हाला राग येत नाही असं सांगण्यासाठी तुम्ही तयार नाहीये. तुम्ही म्हणता हो आम्हाला राग येतो, पण तुम्ही ते दर्शवत कसं आहात माहितीये का? म्हणजे आम्हाला राग येतो हे दाखवण्यासाठी तुम्ही छानपैकी एक स्माइल करून दाखवते की नाही. बरं, मला आता थोडी मदत करा. इथपर्यंत आपण ठीक आहे की आम्हाला राग येतो. बरं, आता मला सांगा की पद्धती कशा आहेत राग प्रदर्शित करण्याच्या? राग प्रदर्शित करायचा आहे म्हणजे मला राग आलेला आहे, प्रदर्शित करायचा आहे, पद्धती कशा आहेत? त्या व्यक्तीवर निर्भर आहे राग कसा प्रदर्शित करायचा. व्यक्तीवर निर्भर आहे की राग कसा प्रदर्शित करायचा. बर, तुम्हाला जर लहान मुलावर तुमच्या राग आला तर तुम्ही तो कसा प्रदर्शित करता बरं? राग आला तर मग कसा प्रदर्शित करता? लाटणं, बेल्ट, बॅट, जे काय आहे त्याच्यावर राग प्रदर्शित करता लेकरांना. आरडाओरडा आपल्या लेकरांवर काय केलं तर राग प्रदर्शित करत असताना आरडाओरडा करून त्रास कुणाला करून घेतोय आपण? म्हणजे राग प्रदर्शित करायचा पण त्रास स्वतःला. आता फारच विषयाला हात घालत आहे मी. जर आपल्या लाईफ पार्टनरवर राग आला तर काय करता? म्हणजे आपल्या पतीवर राग आला तर तुम्ही काय करता? राग आला मला कसं काय प्रदर्शित करतात? म्हणजे कुणाची आदळआपट करायची नक्की? ओके, सामानाची आदळआपट करायची. हो, व्हेरी गुड. आदळआपट करायची आहे. बऱ्यात बरं. आणि ते अशा नाही मला पार्टनरची आदळआपट करायची आपण. आबोला पण आहे की ओके. आदळआपट म्हणजे एक पहिलं आपण आदळआपट पासून जाऊ. राग आला प्रदर्शित करायचा आहे. मग माझ्या हातात जे काही आहे ते मी काय करणार? समजा जर स्त्री आहे भांडी घासत आहे तर भांड्यांचा आवाज जास्त येईल घासताना. ठीक आहे, ठेवताना पण जोर जोरात ठेवण्यात येईल. जर दरवाजा आहे बंद करत असताना पण जोर जोरात होईल. जो आपण पहिला स्लो करत होतो तो आता जोर जोरात होत आहे. व्हेरी गुड. काय राग आलेला आहे मला. नंतर एक दुसरं आहे की आबोला धरणं. ओके, आबोला कोणा सांगते? त्याच्यावर राग आलेला आहे त्याच्याबरोबर काय करायचा? आबो. का बरं? कारण मला राग आलेला आहे. बरोबर आहे, मला राग आलेला आहे. मी प्रदर्शित काय करत आहे की नाही बोलणार. मी काय करणार नाही, मी बोलणार नाही. मग बोलणार नाही म्हटल्यावर मग कोणा सांगते बोलायचं? जर समजा आता नाही बोलत आहे पार्टनर सांगते, मग त्याला निरोप सांगायचा आहे मला काय, मग काय करायचं? मुलांना जोरजोरात सांगायचं. मग राग कोणावर करायचा? म्हणजे का करायचा? कारण निरोप सांग. त्याला ऐकू येत नाही, त्याला काय कर? निरोप सांग. पण मुलं नाही आहेत घरात, मग काय करायचं? निरोप सांगायचा आहे, मग काय करायचं? व्हॉट्सअप मेसेज बोलायचं नाही ना.
मग काय करायचं? राग आलेला आहे मला, व्हॉट्सॲप. मग वस्तू काय करायची? वस्तूला बोलायचं. डेव्हिड इज गेटिंग एक्सपिरियन्स. वस्तू संगती बोलायचं जोर जोरात. तुला समजत नाही, तुला कळत नाही, डेंजरस आहे. राग आलेला आहे. काय आलेला आहे? राग आलेला आहे. आजचा विषय म्हणजे तुम्हाला समजला असेल की नाही समजलं? समजलं? ओके, ह्याच्यावरून एक उदाहरण आहे, मग आपण थोडस तुम्ही अजून तुम्हाला समजायला मदत होईल. एकदा एक पती पत्नीचं भांडण होतं. दोघं एकमेकावर म्हणजे रुसलेले आहेत आणि पत्नीला खूप राग आलेला आहे आणि ती बोलत नाही, आबोला धरलेला आहे तिनं, आणि तो तिला म्हणतो डार्लिंग, हनी, ये वगैरे जे काय आहे ते. काय प्रतिसाद नाही. मग पती काय करतो? पती बाहेर जातो आणि पती बाहेर गेल्यावर खूप त्याला म्हणजे ती म्हणत असते, मला माझ्या नवऱ्याने इतकं हर्ट केलंय, इतका मी हर्ट झाले, मी इतकी हर्ट झाले की तो आता मी त्यांची न बोलणार आहे, अबोला धरणार आहे मी. आणि ती अबोला, कारण का मला राग आलेला आहे. हा खूप तिला डार्लिंग, हनी, बघ माझ्याकड, मी तुला गिफ्ट देतो ग, असं करतो ग, तसं. हा का? राग आलाय. हा बाहेर जातो. घरात येत असताना त्याला एक पपी दिसते. पपी माहिती ना तुम्हाला? पपी, कुत्र्याचं पिल्लू. ओके, त्याला दिसतं रोडवर. ते कुत्र्याचं पिल्लू तो घेतो आणि कुत्र्याचं पिल्लू घेऊन घरी येतो. मग कुत्र्याचं पिल्लू घेऊन घरी येतो. बिलकुल एक अर्धा एक तास झालेला असतो. त्याचा लाड करायला लागतो. तो त्याला बिस्किट देतो, त्याच्यावर प्रेम करतो, त्याची पप्पी घेतो. पप्पी बरं का, छोटासा पप्पी घेतो, खेळवतो सगळीकडे. आणि ती पप्पी त्याच्या पायात इकडून तिकडून तिकडून फिरत असतं. आणि ही पत्नी जी आहे तिला राग आलेला आहे, ती नुसती त्याकडे बघत असते, काय करत आहे कुत्र्याच्या पिल्लाबरोबर. हे पायातून फिरतं, इकडून जातं, तिकडे जातं, हे करतं, ते करतं. थोड्या वेळानंतर ना ह्याला काय होतं माहित नाही, हा निर्दयी होतो आणि हाफ अन आवर नंतर त्या पपीला तो मारायला लागतो. पपीला इथं मारतो, पपीला तिथं मारतो, इकडं थड 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 मारलं. ते पळत जातो, मार खाल्ला, इकडून तिकडे पळतो, तिथून तिथे पळतो, तिथून तिथे पळतो. शेवटी त्या जी वाईफ आहे तिच्या पायात जातो आणि हा एकदम रागामध्ये त्या कुत्र्याच्या पिल्लाकडे बघायला लागला. आणि पत्नी जी आहे ती त्याच्याकडे रागाने बघते. कुत्र्याचं पिल्लू तिच्या पायात आहे. ती म्हणते, तू मगासपासून का त्याला मारतोयस? तो म्हणतो, मला राग आलाय त्याचा, मी त्याला सोडणार नाही. ती म्हणते, अजिबात खबरदार, ह्याला हात लावायचं नाही. तो म्हणतो, ठीक आहे, नाही मारणार. मग तो एका चेअरवर जाऊन बसतो आणि ते पपीच्या पिल्लाकडे बघतो आणि त्याला म्हणतो, पपी काम या. मग ते कुत्र्याचं पिल्लू लगेच येते त्याजवळ आणि त्याला ती काय करतो, परत त्याचा लाड करायला लागतो. ती म्हणते, काय रे, मगाशी एवढं मारलं, आता घेतो. ती म्हणते, बघ ना, मी त्याला एवढं मारलं, मी एक आवाज दिला, ते आलं. त्यानं माझ्यावर राग नाही ठेवला. पण तू आहे ना, तू त्याच्यापेक्षा बदतर आहे. तू कुत्र्याच्या पिल्लापेक्षा बदतर आहे. मी तर त्याला समोरासमोर हर्ट केलं, त्यानं माझ्यावर राग नाही ठेवला. तू माझ्यावर राग ठेवलास. त्याला एवढं मारून पण पपी म्हटल्या ते पटकून आलं. मी तुला डार्लिंग म्हणतोय, हनी म्हणतोय, गिफ्ट देतोय, असं करतोय, तुझा फुगा काय फुटत नाही. राग प्रदर्शित करण्याच्या निरनिराळ्या गोष्टी आहेत, आपण पाहत असतो. पवित्र शास्त्रामध्ये ना हे जे वचन आहे, दिनचर्येकरता नियम, मी तुम्हाला हे का सांगत आहे माहितीये का? कारण पवित्र शास्त्रामध्ये राग ही एक भावना आहे, तुमचा एक भाव आहे. मनुष्याला ज्यावेळेस परमेश्वराने बापाने निर्माण केलं ना, मनुष्यामध्ये भाव आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, आणि आपल्या ह्या भावना आहेत, त्याच्यामध्ये राग ही एक भावना आहे. आपल्या प्रत्येकामध्ये आहे, प्रत्येकाला राग आहे. पण पवित्र शास्त्र या ठिकाणी या रागा संदर्भात आपल्या समवेत काहीतरी बोलतं, आपल्याला काहीतरी सांगतं, आणि ते आपण समजून घेणं फार गरजेचं आहे. का आणि कशाबद्दल आपल्याला राग येतो आणि रागाचं मूळ काय आहे आणि राईट राग कोणता आहे. म्हणजे राग गाण्याचा राग नाही बरं का, म्हणजे अँगर जो आहे ना, हा अँगर नेमका काय आहे आणि हा कसा तुम्ही आणि मी कंट्रोल करू शकतो आणि हा कसा राईट दिशेला घेऊन जाणं आवश्यक आहे. आजचा हा जो विषय आहे हा फार महत्वाचा आहे, कारण राग मनुष्याला येतो आणि ह्या रागानं अनेक गोष्टी घडू शकतात.
अनेक गोष्टी घडतात. म्हणजे आपण जर जगामध्ये रागा संदर्भात बघितलं तर हे फार डेंजरसली बाहेर पडतं. ख्रिस्तामध्ये जे लोक आहेत त्यांच्यामध्ये हा राग असायला पाहिजे का, आहे का? तुम्ही आणि मी रागामध्ये आम्ही नाही बाबा, आम्हाला नाही राग येत, म्हणजे असे लोक तुम्ही आणि मी आहोत का? नेमकं काय पवित्र शास्त्र याविषयी काय म्हणतं थोडंसं समजून घ्या. आजचा विषय फार महत्वाचा आहे कारण हा तुम्हाला फार सुंदर रीतीनं पुढे घेऊन जाणार आहे. कारण हे वचन काय आहे बघा, 26 आणि 27 लगेच आहे. मी तुम्हाला काय सांगत आहे त्याकडे थोडं लक्ष द्या. बघा हे काय म्हटलेलं आहे, तुम्ही रागवा, ओके, कॉमा. काय म्हटलेलं आहे? रागवा, कॉमा. म्हणजे तुमच्यामध्ये राग असायला पाहिजे का? हो, असायला पाहिजे. तुम्ही रागवा, तुमच्यामध्ये राग असायला पाहिजे. तुम्ही रागवा, पण लगेच कॉमा बोलून लगेच पुढे म्हटलं, परंतु पाप करू नका. ओके, म्हणजे राग येण्यासाठी परवानगी आहे बरं का. राग यावा का? हो, यायला पाहिजे, पण ना पाप करू नका. आता हे नेमकं काय आहे हे आपण समजून घ्यायचंय. कारण लगेच पुढे काय म्हटलं बघा, पण पाप करू नका. तुम्ही रागावला असताना सूर्य मावळू नये. काय होऊ नये? तुम्ही रागावले असताना सूर्य मावळू नये. म्हणजे निसर्गाशी कंपॅरिझन आहे बरं का, हे मी सगळं कव्हर करणार आहे तुम्हाला समजण्यासाठी. काय म्हटलेलं आहे? तुम्ही रागवा पण पाप करून. तुम्ही रागावले असताना म्हणजे तुम्हाला राग आलेला असताना काय होऊ नये? सूर्य मावळू नये. तुम्हाला राग आलेला आहे पण काय होऊ नये? सूर्य. हे नेमकं काय आहे ते बघूया. जर तुम्ही पवित्र शास्त्रात तुमच्या बघितलं तर हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिले बघा. हे कसं लिहिले? हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहिले. आता बघा तिथे काय लिहिले? इन्व्हर्टेड कॉमा आहे, परत एक कॉमा आहे आणि लगेच पुढे काय लिहिले बघा. तिथे नाही, तुमच्या बायबलमध्ये नाही. ओके, लगेच पुढे काय लिहिले बघा. काय लिहिले पुढं? आणि असं म्हटलं. काय म्हटलंय? आणि म्हणजे इट्स कंटिन्यूड विथ. ओके, हे संगती आहे. आणि सैतानाला वाव देऊ नका. म्हणजे तुम्ही रागवा परंतु पाप करू नका. तुम्ही रागवले असताना सूर्य मावळू नये, कॉमा, आणि सैतानाला वाव देऊ नका. म्हणजे इट्स टुगेदर. आता ही जी वचनं आहेत ना, याकडे आपण विशेष करून बघायचं आहे. हे काय म्हणत आहे, कशाबद्दल म्हणत आहे, मनुष्याचा स्वभाव काय आहे आणि तो कोणत्या गोष्टींनी चिडतो, कोणत्या गोष्टींना त्याला राग येतो आणि त्या राग येण्यासाठी काय काय कनेक्टेड आहे. ओके, विल गो स्टेप बाय स्टेप. आता बघूया आपण. बी अँग्री अँड डू नॉट सिन. डू नॉट लेट द सन गो डाऊन ऑन युअर अँगर. ओके, आता ह्याचं रिलेशन कुठं आहे आपण बघूया. हे आहे तसं वर्स आहे ना, म्हणजे जसं हे प्रभू संत पॉल हे जी काही वचनं घेत आहे ही फक्त इतकी नाहीये. ह्याच्याविषयी ऑलरेडी जुन्या करारामध्ये शिकवण्यात आले. आपण थोडीशी तिथून शिकण्याचा प्रयत्न करू, याला बोलायचं काय आहे. तर आपण आज वाचलेला जो आळीपाळीचं स्तोत्र आहे त्या स्तोत्रात आपण परत जाऊ. स्तोत्र संहिता 37, साम 37. ओके, साम 37 आपण जाऊया आणि तिथं ना जरासं बघूया की मनुष्याचा स्वभाव हा नेमका कसा आहे. दावीद राजा एक्सप्लेन करत आहे मनुष्य स्वभाव. साम 37. तर ना विशेष करून we need to go verse by verse. Okay, from chapter 37 from verse 1 onwards रागा संदर्भात. पण आपण काय करू, त्यातल्या काही गोष्टी शिकण्याचा आपण प्रयत्न करूया. बघा हा मनुष्य कशावर जळफळतो. जळफळणं म्हणजे त्रेधा तिरपीट होणं, त्याचा राग येणं त्याला. ओके, त्याला त्या गोष्टींसंदर्भात काय म्हटलं बघा. दुष्कर्म्यावर जळफळू नको. का बरं असं, कशाबद्दल बरं असं पुढे लिहिलेलं आहे बरं का. अधर्म करणाऱ्यांचा हेवा करू नको. ओके, जे लोक अधर्म करतात त्यांचा हेवा करू नका. हे सगळं का लिहिलेलं आहे त्याकडे मी तुम्हाला घेऊन जातो नंतर. कारण ते गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीप्रमाणे वाळून जातात. तुम्हाला आठवतं एकदा मी तुम्हाला हिब्रू आणि ग्रीक लिखाणा संदर्भात शिकवलेलं होतं की ग्रीक आणि हिब्रू लिखाण जे आहे ती दुसरी ओळ पहिल्या ओळीला पूर्ण करत असते. हे मी तुम्हाला शिकवलेलं होतं की दुसरी ओळ पहिल्या ओळीला काय करते? पूर्ण करते. पहिली ओळ काय आहे? फक्त इंट्रोडक्शन असतं. मग इंट्रोडक्शन काय करतं? दुसरी ओळीचं क्लॅरिफिकेशन असतं. मग असं म्हटलेलं आहे की दुष्कर्म्यावर जळफळू नको, म्हणजे तू जळफळू नको. अधर्म करणाऱ्याचा हेवा तू करू नको. कारण का? बघा, कारण ते गवताप्रमाणे लवकर, कारण ते लोक कसे गवताप्रमाणे लवकर कापले जातात, हिरवळीसारखे वाळून जातात. कोण करतं बरं असं? देव करतो त्यांना. म्हणजे तू त्यांच्यावर या दृष्टिकोनातून पाहू नको. ते जी मिळकत करतात, ते जे मिळवतात ते तू मिळवण्याचा प्रयत्न करू नको. तुझं लक्ष, तुझा हेवा, तुझा दृष्टिकोन त्यांच्याकडे नसावा. बघा, राग जो आहे, जो जेव्हा मनुष्याला येत आहे तो कोणत्या दृष्टिकोनातला आहे, तुमचा फोकस कोणता आहे हे पाहणं आवश्यक आहे.
बघा पुढे काय म्हटलेलं आहे, परमेश्वरावर भाव ठेव व सदाचाराने वाग. आता राग, ओके, राग येण्या अगोदरच्या ह्या ज्या स्टेप्स आहेत ना त्याकडे लक्ष द्या बरं का. तुमचं लक्ष कुठं आहे, ओके, तुमचा फोकस कुठं आहे, तुम्ही कुठं पाहत आहात. राग मला का येत आहे, कारण मला माझ्या इच्छेप्रमाणे घडून येत नाही आणि त्यामुळं मला त्या गोष्टीचा राग आलेला आहे. हे सर्व माझ्या प्लॅन मध्ये होतं, माझ्या प्लॅन्स मध्ये हे बसत नाही, त्यामुळे मला राग आलेला आहे. राग तुम्हाला कोणत्याही गोष्टी संदर्भात येऊ शकतो. कदाचित तुमच्या जीवना संदर्भात येऊ शकतो, कदाचित तुमच्या लाईफच्या योजनेसंदर्भात येऊ शकतो, कदाचित तुमच्या घरामध्ये घडत असलेल्या तुमच्या इच्छेला अनुरूप नाही, तुमच्या इच्छेच्या विरुद्ध गोष्टी घडत आहेत, त्या गोष्टीचा तुम्हाला राग येऊ शकतो. अरे मी तर असा प्लॅन केलेला होता, मी तर अशी योजना केलेली होती, पण माझ्या योजनेमध्ये हे बसत नाही म्हटलं तर मला राग येतोय. माझे प्लॅन्स यथायोग्य रीतीने पुढे जात नाहीत, मला राग येतोय. माझ्या योजना योग्य रीतीने पुढे जात नाहीत, मला राग येतोय. काय होतं, राग येण्याचं कारण काय? राग येण्याचं कारण हे आहे की माझ्या इच्छेप्रमाणे गोष्टी घडून येत नाहीये, माझ्या इच्छेप्रमाणे घडत नाहीये. सगळ्यात पहिले हे समजून घ्यायचे तुमची इच्छा नेमकी काय आहे. त्यामुळे तुमची इच्छा जर तुम्हाला समजली तर रागाचं कारण तुम्हाला समजेल, तुमची इच्छा नेमकी काय आहे. आणि त्यामुळे इच्छेला समजून घ्या आणि मग तुम्हाला कळेल की राग नेमका काय आहे. मी माझं मला याच्या पलीकडे राग आहे का तुमचा? बघा अजिबात येत नाही. मग कसा राग येतो तर ना, हे पुटअप करण्याच्या अगोदर दावीद राजा एकदम एक्सलेंटली एक्सप्लेन करत आहे की राग येण्या अगोदर काय गोष्टी आहेत. आणि दावीद राजा काय काय म्हणतो बघा. तो असं म्हणतो, परमेश्वरावर भाव ठेव, सदाचारानं वाग, देशात वस्ती करून राहा, सत्याचं अवलंबन कर. तुम्हाला आठवलं काय म्हणत आहे तो? सत्याचं अवलंबन कर. आता आपण पुन्हा आपल्या इफिसच्या पत्रात गेलो ना आणि वचन 25 वाचलं, तो म्हणतो सत्याची आवड धर. कारण का? कारण तो रागाविषयी तुम्हाला नंतर शिकवत आहे. आणि म्हणून आपण जो आपला मागचा संदेश इफिसकरास पत्र तो काय होता? लबाडीपणा यावर होता. आणि सांगण्यात आलेलं होतं की बाबांनो, सत्याची आवड धरा, तुमचा फोकस सत्य असू दे, सत्यासाठी जता, सत्यानं आपली कंबर कसा, ह्या गोष्टी संदर्भात होतं. म्हणजे फोकस काय माहितीये का? फोकस आहे की तुम्ही कसं राहिलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे, तुमचा फोकस काय असला पाहिजे. पण घडलंय बघा इथं कसं. तो दावीद राजा असं म्हणतो की पहा, सत्याचे अवलंबन करा, म्हणजे काय होईल, परमेश्वराच्या ठाई तुला आनंद होईल, तो तुझे मनोरथ पूर्ण करेल. मग तुला आनंद कुठे आहे? तुला आनंद परमेश्वराच्या ठाई आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही परमेश्वरावर भाव ठेवता तेव्हा तुम्हाला परमेश्वराच्या ठाई आनंद प्राप्त होतो. मनुष्याला राग कधी येत आहे किंवा रागाचा गुणधर्म काय? माझ्या इच्छेप्रमाणे घडत नाहीये, माझ्या योजना फुलफिल होत नाहीयेत. काही दिवसांअगोदर सर समजा आपण म्हणालो की पाळक साहेब, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की अनेक दिवसांपासून मी प्रार्थना करत आहे, अनेक दिवसांपासून मी देवबापाला विनंती सादर करत आहे आणि विश्वासानं प्रार्थना करत आहे की देवा, हे मला प्राप्त झालेलंच आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझी इच्छा आहे आणि मी एकदम क्लेम करत आहे, मी मागत आहे, म्हणत देवा मला हे दे, माझा विश्वास आहे तू मला देणार, आणि मला मिळत नाहीये, मला प्राप्त होत नाहीये. पण माझा विश्वास आहे. आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षण आहे बघा. विश्वासानं मागा, तुम्हाला प्राप्त होईल, क्लेम करा, तुम्हाला प्राप्त होईल, प्राप्त होईल, प्राप्त होईल. आणि अनेक लोक या गोष्टीच्या मागे चाललेले आहेत. मी तुम्हाला सांगतो, सर्वात मोठा विश्वास हा आहे की परमेश्वराच्या योजनेवर विश्वास ठेवणं. आपण ज्या वेळेस आपल्या योजना, आपले प्लॅन्स, आपल्या गोष्टी ज्या आपल्या आहेत त्या आपण पुढे आणत आहे, देवबापाला म्हणत, देवबापा हे माझ्या योजना आहेत, या फुलफिल कर, येशूच्या नावात प्रार्थना करतो आणि आपण ह्या मागण्या करतोय आणि आपण म्हणतो हे पूर्ण कर, ऍज इफ वी आर ऑर्डरिंग हिम की हे कर. इनस्टेड विश्वासाची प्रार्थना ही आहे किंवा विश्वास हा आहे की परमेश्वराला म्हणणं की तुझ्या योजनेवर आमचा विश्वास आहे आणि त्याला म्हणणं की विश्वासाने आम्ही प्रार्थना करत आहोत. कुठला विश्वास आहे? की तू जे काही आमच्याविषयी योजना करशील त्या परफेक्ट असतील, त्या योग्य असतील. आणि जेव्हा परमेश्वराच्या योजनेवर तुमचा विश्वास असतो ना, त्या दैहिकतेचा किंवा दैहिकतेच्या दृष्टिकोनातून तुमचा अजिबात फोकस नसतो. तुमचा फोकस काय असतो की परमेश्वर जे काही करेल ते यथायोग्य असेल आणि त्याच्या योजनेवर तुम्ही निर्भर असता.
मग मला तुम्ही सांगा, जर परमेश्वराच्या योजनेवर तुम्ही निर्भर आहेत तर तुम्हाला तुमच्या योजनेसंदर्भात राग येईल का हो? नाही येणार. जर तुमच्या योजनेमध्ये जर कोणी अडकाठी करत आहे त्या गोष्टी संदर्भात तुम्हाला राग येईल का? नाही येणार. तुमची चिडचिड होईल का? नाही होणार. कारण का? तुमचा विश्वास कोणावर आहे? तुमचा विश्वास परमेश्वराच्या योजनेवर आहे. आणि जेव्हा परमेश्वराच्या योजनेवर तुम्ही भरोसा टाकता आणि तुम्ही की परमेश्वर यथायोग्य करेल, तुम्हाला त्या गोष्टीचा राग नाही येणार. म्हणजे मी माझं मला हे त्या ठिकाणी उरत नाही. त्यामुळं रागाचा जो शिरकाव आहे, रागाचा शिरकाव तुम्हाला नाही होणार त्यावेळेस या दैनंदिन गोष्टींसंदर्भात. म्हणून राग हा डेंजरस आहे. का बरं? आणि सैतानाला वाव देऊ नका, म्हणजे इट इज व्हेरी रिलेटेड विथ इट. राग हा खूप जवळ आहे तिथं. मग आता आपण पाहू बरं का, इथं अजून काय लिहिलेलं आहे, काय एक्सप्लेन करतो बघा. आपला जीवितक्रम परमेश्वराकडे सोपवून दे. तो काय म्हणत आहे? आपला जीवितक्रम. आता तुम्ही बघा इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि वचन 25, 26, 27. त्याचं हेडिंग बघा काय, काळ्या मथळ्याचं. काळ्या मथळ्याचं हेडिंग काय तुमच्या इथं? दिनचर्ये करता नियम. बरोबर आहे. आणि दावीद राजा एक्सप्लेन काय करताय माहितीये का? दावीद राजा म्हणतो की आपला जीवितक्रम, म्हणजे हा काही तुझा जीवितक्रम आहे, कुणावर सोपवून दे बरं? तू परमेश्वरावर सोपवून दे. नो हाऊ यू विल बी कंट्रोल्ड. तुम्ही कसे कंट्रोल राहाल बरं? तुम्ही एकाच दृष्टिकोनाद्वारे कंट्रोल होऊ शकता ज्या वेळेस तुम्ही तुमचा जीवितक्रम परमेश्वराच्या हातात सुपूर्द कराल. पण आपल्या ज्या भावना आहेत मनुष्याच्या, या भावनांमध्ये राग ही एक भाव आहे, ही एक भावना आहे. आणि ती उत्स्फूर्तपणे वारंवार बाहेर येते. कधी माहितीये का? जेव्हा हा जो स्वैराचार आहे, स्वैराचार म्हणजे काय? मी माझं मला. हा स्वैराचार जो आहे, ज्यावेळेस तो उफळून आपल्या जीवनात बाहेर येतो, तो रागाला प्रमोट करतो. आणि तो काय म्हणतो? बघ, तुझ्या इच्छेप्रमाणे नाही, तुझ्या इच्छेप्रमाणे होत नाहीये, तुझ्या इच्छेप्रमाणे घडत नाहीये. आणि पहा, तू इतके छान प्लॅन केलेला होतास, इतकी छान तुझी योजना होती, आणि तू पाहतायस की माझ्या योजनेला अनुसरून एकदम परफेक्टली घडत आहे. आणि बघितलंस, तुझी बायको मध्ये आली, बघितलंस तिने आडवं टाकलं, बघितलंस त्यानं असं केलं, बघितलंस त्यानं तसं केलं. अरे माझी योजना एकदम जबरदस्त होती, मी एकदम योग्य मार्गाने चाललो, तो आला. मग काय? लगेच तयारच आहे. काय बरं? राग. मग राग कसा आहे? मग मी काय प्रतिसाद देत आहे त्याला? कसला प्रतिसाद आहे तो? तो प्रतिसाद मग जसं आपण डिस्कशन केलं, वेगवेगळ्या प्रकारे आपल्यापेक्षा लहान आहे, हात आपण काढू शकतो, आपले उगारू शकतो, आपण करू शकतो. जर आपले समवयीन आहे, आपला लाईफ पार्टनर आहे, आपण आबोला धरू शकतो. का बरं? कारण योजनेच्या मध्ये आला. मला माझं जे सॅटिस्फाईंग नेचर आहे त्याच्यामध्ये हा आला. एकदम प्लॅन माझा बरोबर होता, त्याच्यामध्ये आला. नाही, राग तयारच आहे बाहेर याला. आणि मग काय होतं माहितीये का? राग येणार का? मग बिलकुल येणार. मग तुम्ही आणि मी काय होत माहितीये का? त्याला स्ट्रेच करणं. त्या रागाला काय करणं? रागाला स्ट्रेच करणं. मी किती जास्त डीप हर्ट आहे तेवढं जास्त डीप मी त्याला स्ट्रेच करणार, मी त्याला ताणवणार. आणि त्याचा परिणाम काय होणार? पाप. राग येणं पाप नाहीये बरं का. राग हा मनुष्याच्या स्वभावातील एक भाव आहे की त्याला राग येतो. जसा त्याला आनंद होतो तसा त्याला राग येतो. हा त्याच्या स्वभावातील एक भाग आहे. जसा आनंद तुम्हाला आणि मला दैहिकतेच्या गोष्टींनी किंवा एखाद्या गोष्टी प्राप्त होऊन येतो ना, सेम आनंद जर आपण दैहिकतेनं भरलेले आहोत तर आपले दैहिकतेची जर तृप्ती नाही झाली तर सेम गोष्ट रागामध्ये कन्वर्ट होते. म्हणून राग आनंद स्वभावातील एक भाव आहेत. पण जर तुमच्या योजनेप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत तर काय होतं? राग येतो. राग ताणला जातो
आणि ताणल्यावर काय होतं? पाप होतं. आपले मेसेजेस जर तुम्ही आठवले, आपले मेसेजेस बघा काय आहेत. जर तुम्हाला आनंद प्राप्त करून घ्यायचा या जगामध्ये, या जगातील गोष्टींच्या मागे तुम्ही लागाल, तुम्हाला एखादी गोष्ट मिळली तर तुम्ही आनंदित होता, तुम्ही म्हणता देवा येशूच्या नावात आम्ही तुम्हाला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो आणि त्याचा आनंद तुम्ही करता. कारण का? अरे किती सुंदर देवाने मला आशीर्वाद दिला. आणि जर समजा तुम्ही त्याच्या मागे लागलेला आहात आणि ते तुम्हाला प्राप्त नाही झालं, काय होतं? तुम्ही पूर्णपणे ढासळून जाता. ते म्हणता माझ्या इच्छेप्रमाणे नाही झालं. परिस्थितीवर राग, त्या परिस्थितीशी निगडीत असणाऱ्या लोकांवर राग. आणि मग तो राग काय करायचा? जेवढं डीप मी हर्ट आहे तेवढं डीप मी त्याला स्ट्रेच करणार आणि त्याला अनुसरून सर्व प्रकारची पातकं माझ्याकडून घडणार, माझ्या कृतीमध्ये घडणार. हे डेंजरस आहे. मी त्याला ताणवणार आणि काय करणार? सैतानाला वाव देणार. हे एवढं डेंजर आहे. आणि दावीद राजा काय म्हणतो? बेस्ट गोष्ट काय माहित आहे या रागा संदर्भात? तू दैहिकतेच्या तृप्तीसाठी त्याच्या माग लागलेला आहेस. बेस्ट गोष्ट अशी आहे, तुला मी सांगतो. तो म्हणतो एक काम कर. तो म्हणतो की सर्व काही, म्हणजे सगळे काही तुझ्याकडे जे आहे, आपला जीवित क्रम परमेश्वरावर सोपून, सगळा जो काही जीवित क्रम आहे काय कर? परमेश्वरावर. बेस्ट वे टू डील विथ युअर अँगर, टू डील विथ युअर अँगर. त्यानं जर समजा तुम्ही इथे या ठिकाणी बसलेले आहात आणि तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये कदाचित तुम्ही कठीण प्रसंगातून जात असाल, काय इथे बसलेले आहात आणि तुम्ही शिकलेले आहात आणि तुम्हाला काम नाहीये, तुम्ही परिस्थितीला दोष द्यायला लागलात, तुम्हाला राग यायला लागलाय, परिस्थितीचा राग येतो. त्या परिस्थितीचा राग तुम्ही आपल्या आई वडिलांकडे बघताना म्हणता काय मला शिकवलंय, काय तुम्ही केलं? राग आहे मला, परिस्थितीचा राग आहे. बेस्ट वे काय माहित आहे? ज्या परिस्थितीतून चाललेला आहात आपला सर्व जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून द्या. तुमचा विश्वास परमेश्वराच्या योजनेवर असू दे. तुम्हाला माहित आहे काय होईल? यू विल बी सॅटिस्फाईड. नाहीतर काय? नाहीतर राग, नाहीतर राग. रागाचा परिणाम काय? पाप. पापाचा परिणाम काय? सैतानाला वाव तुमच्या जीवनामध्ये. आणि प्रभूचे मनोरथ पूर्ण होण्याऐवजी तुम्ही स्वतःचे मनोरथ पूर्ण करण्याच्या मागास लागा. हे खूप डेंजर आहे. दावीद राजा म्हणतो अरे तुला एक गोष्ट सांगतो, आपला सर्व जीवितक्रम परमेश्वरावर सोपवून दे. राग येते, अरे थांब, जीवितक्रम पहा, परमेश्वरावर सोपवून द्या आणि मग बघ तो काय करतो. वचन म्हटलंय बघा, तो म्हणतो त्याचवर आपला भाव ठेव म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करील. त्याच्यावर भाव ठेव. इथं आपण बसलेले जे लोक आहात ख्रिस्तामध्ये, आपण म्हणताय की आम्ही विश्वासणारे आहोत, आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो. ऍब्सोल्युटली आपण सगळे विश्वासणारे आहोत. आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो आणि जर विश्वास ठेवतो त्याच्या योजनेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. पण जर तुम्ही स्वतःच्या योजनेवर विश्वास ठेवता, राग अटळ आहे. राग काय? राग अटळ आहे, तो तुम्हाला येतच राहणार. मग तुम्ही अशा गोष्टींवर रागावाल ज्या गोष्टीला कारण पण नाही, एकदम क्षुल्लक गोष्टी असू शकतात. तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी जर काहीही केलं तुम्हाला ते कधीच चांगलं नाही वाटणार. कदाचित तो योग्य किंवा ती योग्य गोष्ट करायला लागले त्यात पण तुम्हाला खोड दिसू लागेल. कारण का? मी माझं मला याची सुरुवात झालेली आहे तुमच्या जीवनामध्ये आणि ते तुम्हाला आंतरिक डॅमेज करत चाललेलं आहे. तुम्हाला माहिती आहे लॉस कुणाचा आहे? इट्स युअर ओन लॉस. तुम्ही स्वतःचा लॉस करत आहात. राग फार भयानक आहे. आपण पाहू की तो कसा आहे आणि काय करतो. त्याच्या अगोदर दाविदाचं हे स्तोत्र जे आहे त्यातली अजून 2 वचन आपण वाचूया. बघा तो काय म्हणतो. तो तुझी धार्मिकता प्रकाशासारखी, तुझे न्यायत्व मध्यानासारखे प्रगट करेल. तो काय करतो?
तुझी धार्मिकता प्रकाशासारखी. ओके, म्हणजे ते तुझं नीतिमत्व कसं करेल? प्रकाशाचं. जसं आपण म्हणतो की आपलं नीतिमत्व आपलं आहे का नाही, ख्रिस्ताचं आहे, तो प्रकाशासारखं करेल. एवढेच नाही तर तो म्हणतो तुझे न्यायत्व मध्यानासारखे प्रगट करेल. म्हणजे नून. आताचा जो टाइम आहे, डोळे असे होतात का तुमचे? नाही होत बाहेर गेल्यावर. का बरं? मध्यानाचा टाइम आहे. वाव, तो काय करतो? तुमचा न्याय. म्हणजे ज्या वेळेस तुमची निर्भरता त्याच्यावर असते, ज्यावेळेस तुम्ही पूर्णतः निर्भय त्याच्या योजनेवर असता, तुम्ही म्हणता की मला सगळं बाजूला, त्याची योजना, त्याचे प्लॅन्स फुलफिल कसे होतील. टेक एव्हरीथिंग, बरं का, टेक एनिथिंग. मी तुम्हाला शुल्लक जर उदाहरण तुम्हाला द्यायचे आहेत समजण्यासाठी, समजा तुम्ही जर आपण आपल्या लहानपणापासून चालू करू. जर इथं कोण लहान बसलेलं आहे बघा, लहान लेकरू आहे, जर त्यानं त्याचं जीवन परमेश्वराच्या योजनेला सुपूर्द केला आणि म्हणा परमेश्वरा तुझी योजना, तुझे संकल्प हे सिद्धीस घेऊन जा, तर तुझं जीवन पूर्णतः त्याच्यावर अवलंबून आहे. आणि परमेश्वर म्हणतो मी तुला पुढे घेऊन जाईन, मी तुला यथायोग्य रीतीने जे काही तुझ्याविषयी माझ्या योजना आहेत त्या सक्सेसफुली पुढे घेऊन जाईन. कार्यसिद्धी मी करेन. जर कोण तरुण आहे, कॉलेजेस मध्ये आहे, आपल्या भविष्याविषयी चिंतित आहे, तर म्हणतो भाव माझ्यावर ठेव, कार्यसिद्धी मी करेन. जर कोण कामावर आहे आणि कामातील अनेक गोष्टींनी तो एकदम भंबावलेला आहे, त्याला समजत नाही पुढे कसं, परमेश्वर म्हणतो सगळं काही माझ्यावर सोपवून दे, तुझा भावविषय मला कर, मी कार्यसिद्धी करेन. अहो, असा कोणच देव नाहीये बरं का जो असं हे बोलतो. देर इज ओनली लॉर्ड जीसस क्राइस्ट, ज्याने हे करून तुम्हाला आणि मला दाखवलं. आणि त्याने हे बोलला की माझं जो हलका आहे, तुमचं ओझ आहे, मला द्या. त्याने हे बोलून दाखवलं, त्याने हे करून दाखवलं की जे जू त्याच्याकडे आहे ते हलका आहे आणि तुमचा आणि माझा जू फार ओझा आहे, फार जड आहे. तो म्हणतो माझा जू हलका आहे, तुम्ही द्या. आणि त्याने हे करून दाखवलं. त्याने तुम्हाला आणि मला आपल्या पापाच्या स्वतःच्या बंधनातून मुक्त केलं आणि तो म्हणाला की आता माझं जू घ्या, हलका आहे. सेम गोष्ट या ठिकाणी तुम्हाला दिसते. राग येतो मला कंट्रोल होत नाही माझा राग. समजून घ्या हा राग येतो कशाला नेमका, हा काय येत आहे, कशाबद्दल येत आहे. दावीद राजा म्हणतो अरे तुला मी सांगतो की तुझा जीवित क्रम परमेश्वरावर सर्वप्रथम सोपवून दे, त्याचवर भाव ठेव, तो कार्यसिद्धी करील, तो तुझी धार्मिकता प्रकाशासारखी करेल. म्हणजे तुझं जीवन एवढं प्रज्वलित करेल तो की लोक ज्यावेळेस तुझ्याकडे बघतील म्हणतील वाव व्हॉट अ नेचर ही हॅज, काय जबरदस्त ह्याचं व्यक्तिमत्व आहे, किती सुंदर ह्याचं व्यक्तिमत्व आहे. आज परिस्थिती अशी झाली आहे की जर समजा तुम्हाला कोणी येऊन भेटलं तर लोक म्हणतात काय व्यक्तिमत्व आहे, हो डेंजर व्यक्तिमत्व आहे. तुमची आणि माझी उदाहरणं द्यायला सुरुवात होईल. अरे सगळ्यासारखा राहा बाबा, पण त्या क्लेपासारखा नको राहू. हो बेकार माणूस आहे. आपलं व्यक्तिमत्व कसं उभं करत आहोत आपण, हे डॅमेजिंग आहे. म्हणून तो म्हणतो की अरे आपला जीवित परमेश्वरावर सोपवून दे. तुम्ही आणि मी जर म्हणतो ना आम्ही विश्वासाचं जीवन जगतो, सोपवून दे त्याच्यावर. आणि त्याला म्हणा की तू कार्यसिद्धीने, आणि तो काय करेल, तो तुम्हाला योग्य मार्गाने पुढे घेऊन जाईल, तुम्हाला तो योग्य तो मार्ग दाखवेल. जे काही तुमच्या जीवनामध्ये नको आहे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात, ती दारे तो बंद करून टाकेल. आणि त्या प्रत्येक दार बंद होण्याकडे तुम्ही परमेश्वराकडे पाहून म्हणाल की हे देवा आम्ही तुझे आभार मानतो की हे दार आमच्यासाठी तू बंद केलंस. ते भरी जगाच्या दृष्टिकोनातून असं वाटेल की वाव किती चांगलं होतं, किती सुंदर होतं, पण परमेश्वर म्हणेल तुझ्यासाठी नाही, बंद केलेलं आहे. आणि तुम्ही कुरकुर किंवा राग नाही करणार, तर तुम्ही परमेश्वराला म्हणाल परमेश्वरा आम्ही तुझे आभार मानतो कारण तुझ्या योजनेवर आमचा विश्वास आहे. नाहीतर आपण काय करू माहितीये का, आपला मूळ स्वभावानुसार जगाच्या दृष्टिकोनातून वाव वंडरफुल किती चांगलं आहे, आणि ते जर नाही झालं आम्ही कुरकुर करणार, आम्ही त्रेधा करणार, आम्ही राग करणार. आणि ते न झाल्यामुळं आमच्या रिलेटेड जे कोण आहेत त्यांना आम्ही दोष देणार, दोष देत राहणार. का?
कारण माझ्या स्वभावातील तो एक भाव आहे, राग करणं. सोपं आहे माझा राग प्रदर्शित करणं, आणि मी तो करू शकतो म्हणून मी करणार. कारण पवित्र शास्त्रामध्ये हा जो राग आहे, त्या रागासंदर्भात फार अद्भुत रीतीने लिखाण आहे. आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला राग आलेला होता का? कधी आलेला बरं? आपल्याला दिसतं. कारण का? त्यानं काय केलं? त्यानं दोर काढला, त्याला सोटा असं म्हटलेलं आहे, त्यानं काढला आणि चौरंग त्यानं पालथे केले, बरोबर आहे. आणि पालथी केल्यानंतर तो फिरत आहे, त्यांना म्हणत आहे की या मंदिराला काय म्हणतील? सर्व राष्ट्रांचं प्रार्थना मंदिर म्हणतील. यांना तुम्ही लुटारूंची गुहा केलेली आहे असं त्यांना तो म्हणतो. आणि सगळे चौरंग त्यानं उलटे केलेले आहेत. आपल्याला दिसतं की हा एक भाव आहे तो त्यानं प्रगट केला. कशाबद्दल बरं? हा त्याचा भाव आहे. कशाबद्दल बरं प्रगट केला? ज्यावेळेस देवाच्या गौरवा आड काही गोष्टी आल्या, तो राग काय झाला? प्रदर्शित झाला. राग येतो का माणसाला? बिलकुल येतो. पण तो कधी यायला पाहिजे, कोणत्या गोष्टी संदर्भात यायला पाहिजे, हे तुम्हाला आणि मला माहित असणं आवश्यक आहे. तुम्हाला माहित आहे आपल्याला कधी राग येतो? आपल्याला राग यावेळेस येतो ज्यावेळेस तुमच्या संगती काहीतरी अशी घटना घडते जी तुमच्या योजनेमध्ये बसत असताना ती तुमच्या मनासारखी न झालेली आहे. यथायोग्य राग काय माहिती आहे का? यथायोग्य राग मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस पॉल आणि पेत्र आपण पाहतो की पेत्र जो आहे, पॉल आणि जी मंडळी आहे, जी हेलेनी मंडळी आहे, ती येण्या अगोदर जे यहुदी मंडळी आहे ती यरुशलेमेवरून येण्या अगोदर पेत्र जो आहे तो कुणाबरोबर असलेला आहे? तो हेलेन्यांबरोबर बसलाय, जेवत आहे, खात आहे, पित आहे, उठत आहे. आणि जसे यरुशलेम कडून लोक येतात, यहुदी लोक येतात, आणि आल्यानंतर तो पेत्र ते पाहतो, आणि पेत्र पाहिल्यानंतर काय करतो? उठतो आणि उठून लगेचच तो त्या यरुशलेम कडून आलेल्या लोकांबरोबर बसतो. बसल्या बसल्या पॉल उठतो आणि त्याच ठिकाणी त्याला ताडना करतो. तो असं नाही म्हणत बरं का, अरे बघ ना, मी एवढा चांगला आहे, मी हेलेनांमध्ये काम करतो, तू असं नाही करायला पाहिजे. नाही, हा माझा प्रश्न नाहीये. त्याला राग आला का? बिलकुल आला. पण तो राग प्रदर्शित कसा केला त्यानं? तू कुणा संदर्भात हे करत आहेस? तुम्हाला भाव, तुमच्या स्वभावामध्ये राग हा एक भाव आहे. पण ज्या वेळेस तो प्रदर्शित होत आहे, तो कुणासाठी प्रदर्शित होत आहे? कुणाबद्दल तो प्रदर्शित होत आहे? याचं कनेक्शन कुणाबरोबर आहे? ज्या घटकेला आपण आपल्या रागासंदर्भात विचार करतो आणि तो जर मी, माझं, मला याशी कनेक्टेड आहे ना, इट्स हार्मफुल. पण जर तो देव योजनेशी कनेक्टेड आहे, इट्स अ ब्लेसिंग. कारण तो तुमच्या स्वभावातील एक भाव आहे. आपण चाचपडून बघणं गरजेचं आहे की आपल्या स्वभावातील हा एक जो भाव आहे. मी पुन्हा सांगतो, जसं लबाडीपणा हे पाप आहे, राग येणं पाप नाहीये बरं का. तुम्ही रागवा पण पाप करू नका. पाप घडतं कसं? तुमचा राग हा जो तुमच्या मीपणाशी कनेक्टेड आहे, दॅट सिन. ते टोटली पाप आहे. तुमचा मीपणा फुलफिल होत नाही, तुमच्या मीपणाकडे आकर्षित करण्यात येत आहे. म्हणून दावीद राजा सुरुवात कशी करतो माहितीये का? तुझं कंपॅरिझन. आता तुम्ही तुमचा मीपणा जर म्हणाला, कंपॅरिझन कुणासंगती तुमचं आहे बरं? तुमचं कंपॅरिझन कुणाबरोबर आहे? बघा ना हो, माझा पगार अजून तेवढाच आहे, त्याचा पगार किती वाढला, त्याचा पगार किती मोठा होतो, अन्यायानं कमवतो तरी पण त्याचं किती चांगलं आहे, माझं एवढं का? मला राग आला. राग येणं स्वाभाविक आहे, पण तो राग येत काय आहे? तुम्ही तुमचं सॅटिस्फॅक्शन जर जगामध्ये शोधा लागलाय, तुम्ही रॉंग दिशेला आहात. तुम्ही रॉंग दिशेला आहात. सूर्य मावळू नये याचा अर्थ हा आहे की तुम्ही तो राग किती स्ट्रेच करत आहे. तुम्हाला समजत आहे का की तुम्हाला त्या घटकेला, त्या क्षणाला राग आला? कारण का? भाव आहे तो. पण जेव्हा तुम्ही विचार करता की अरे माझं लक्ष कुठे आहे, माझं लक्ष जगाकडे आहे, माझं लक्ष जगिक गोष्टींकडे आहे, म्हणून दुर्जनांच्या प्रगतीनं,
मला त्रास होत आहे, मला राग येत आहे, अरे आय नीड टू बी काम हिअर. माझं लक्ष, माझा फोकस हे जग नाहीये, मला हे समजायला पाहिजे. मी कंट्रोल असायला पाहिजे. मी कुणावर चिडत आहे, मला थांबलं पाहिजे. कारण वचन दावीद परत म्हणतो, परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा. परमेश्वराच्या अधीन होऊन स्वस्थ राहा. स्वस्थ राहणं फार गरजेचं आहे. कधी होतो जेव्हा आपण स्वस्थ, जेव्हा आपण अधीन होतो. काल पुष्कळ दिवसानंतर मी ट्रेननी प्रवास केला. ट्रेन मिळत नव्हती. स्टेशनला गेलो, बसलो आणि अनेक विचार डोक्यात येत होते. आणि जेव्हा ट्रेन आली आणि जेव्हा ट्रेनमध्ये बसलो आणि ट्रेन निघाली आणि आम्ही त्या वाशिमला जाणार होतो, मी आणि आद्विक होतो. बसल्यानंतर मी जस्ट विचार केला की हाव रिलॅक्स्ड. का रिलॅक्स? ड्राईव्ह नाही, ब्रेक नाही, क्लच नाही, मस्तपैकी ट्रेन जाते. का? रिलॅक्स्ड, स्वस्थ. पण ही स्वस्थता कशावर आहे माहितीये का? ट्रेनच्या पटरीवर निर्भर आहे, जो ट्रेन चालवत आहे त्याच्यावर निर्भर आहे. आणि मी कसं आहे? मी स्वस्थ बसलो. मी अस्वस्थ कधी आहे माहितीये का? ही पटरी बरोबर आहे ना, या पटरीचं काम बरोबर केलंय ना, ह्याचे स्क्रूज बरोबर असतील ना, हा तो ड्रायव्हर शिकणं शिकाय की काय माहित नाही मला, तो मध्येच ब्रेक मारून काय केलं तर त्यानं, हा काय झालं तर, 2 ट्रेन मध्येच ठोकल्या तर, आणि बिलकुल ह्या डब्यामध्ये जर बॉम्ब असेल तर, आणि मी उडलो तर, आणि मी मेलो तर, अस्वस्थता माझी अनएंडिंग आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जेव्हा अस्वस्थ होता, पाप डेफिनेटली तुमच्या जवळ आहे. क्या करूं, ये पूरा हो रहा है तब तक ये कुछ आ रहा है, ये आ रहा है तो उसके बाद वो आ रहा है, अरे क्या करे मैं. एक बंद होतं दुसरं चालू होतं, दुसरं तर तिसरं चालू झालं, काय करू. स्वस्थता नाही मला. दावीद म्हणतो, अरे थांबा, परमेश्वराकडे पहा, त्याच्या अधीन व्हा आणि स्वस्थ राहा. त्याच्या अधीन होऊन का व्हा? स्वस्थ राहा. अधीन होणं म्हणजे त्याच्या अधिकाराच्या अधीन होणं. परमेश्वराच्या अधीन होणं म्हणजे त्याच्या अधिकाराच्या अधीन व्हा. मग हे आलं काय, ते आलं काय, यू विल बी रिलॅक्स्ड. मग मला तुम्ही सांगा, राग येईल का हो तुम्हाला त्या दृष्टिकोनातून येणारा? नाही. यू विल बी रिलॅक्स्ड. देवबाप पाहून घेईल, देवबाप करेल नीट, देवबाप गोष्टी योग्य रीतीने हाताळेल, तो पूर्णतेस जाईल, तो पूर्ण करेल. मला हात पाय मारायची गरज, ही विल टेक केअर, ही विल टेक केअर. बघा तो आता काय म्हणतो, तो म्हणतो बघा, त्याची प्रतीक्षा शांतपणे करून राहा. काय करा? त्याची प्रतीक्षा करा, त्याच्या योजनेची प्रतीक्षा करा शांतपणे. लेट हिज प्लॅन्स गेट ओव्हर. आपण दाखवू नका हापापलेपणासारखं, हा कधी होणार, कधी होणार, काय होणार, काय होणार, कसं होणार. नाही. रिलॅक्स युअर सेल्फ. जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, ही विल टेक केअर ऑफ इट. त्याची योजना अभिवचनाची योजना आहे. जर तो हे म्हणत आहे तर ते पूर्ण करेल. तुम्हाला काही करायची गरज नाहीये. ही विल टेक केअर. तो तुम्हाला संधी उपलब्ध करून देईल. तो तुम्हाला संधी उपलब्ध, तो सार्वभौम देव आहे ना, तो संधी उपलब्ध करून देईल तुमच्यासाठी. रिलॅक्स, डिपेंड ऑन हिम. हे महत्वाचं आहे बरं का. काही जण म्हणतात रिलॅक्स, रिलॅक्स. जसे मी तुम्हाला आठवते, एकदा एक उदाहरण सांगितलेलं होतं की 2 आळशी असतात, बोराच्या झाडाखाली बसलेले असतात, आणि आळशीपणाला काही हे नाही बरं का, काय म्हणतात, सबस्टिट्यूट नाहीये. तर हे 2 आळशी जे आहेत ते पाठीला पाठ लावून बोराच्या बोर माहिती ना तुम्हाला, बोराच्या झाडाखाली बसलेले असतात. आणि ते एवढे आळशी असतात, जगातील सगळ्यात जास्त आळशी ते दोघं. आणि इतके आळशी आहेत की बोराच्या झाडाखाली बसलेत आणि तोंड उघडं करून बसलेत. हा, आजूबाजूला खूप बोरं पडलेत, पण हात लांब करून एक बोर तोंडात टाकावं एवढा आळस आहे. म्हणून काय केलं,
आ, की एक तरी बोर वरून काय करावं, तोंडात पडावं. मग एक बोर पडतं एका आळशाच्या हातावर. तो बसलेला आहे, त्याच्या हातावर बोर पडतं. तो ते बोर बघतो. त्याचा जो मित्र आहे दुसरा आळशी, त्याला म्हणतो, बाबा बोर पडले रे हातावर. तो म्हणतो, अच्छा, मग ते उचलून माझ्या तोंडात टाक ना. तो आळशी बघा किती आहे. तो म्हणतो, ते बोर उचलून माझ्या तोंडात टाक. दुसरा आळशी त्याला म्हणतो, गेले 15 मिनिटं झाले एक बोर माझ्या गालावर पडले. मी प्रयत्न करते की ते तोंडात घ्यावं, पण होत नाहीये. लोकांना काय वाटतं माहित आहे का, देवावर विसंबून राहणं म्हणजे हा रिलॅक्स. देवावर विसंबून राहणं याचा अर्थ आहे की त्याच्याकडे पाहत राहणं, त्याच्या योजनेकडे पाहणं. तो काय योजना करताय ते अभ्यासणं, तो तुम्हाला कुठून घेऊन जात आहे त्याच्याकडे पाहणं. मी ज्यावेळेस तिथून सांगत आहे ना की देवावर विश्वास ठेवा, स्वस्थ राहा, याचा अर्थ बिलकुल हा नाही बरं का. स्वस्थ राहा म्हणजे बाजूला राहिलो, काय करायचं ते कर, नाही. लेट्स सर्च अबाउट हिज प्लॅन. व्हॉट्स हिज प्लॅन अबाउट. त्याच्या योजना बघा, त्याच्या योजनेकडे लक्ष द्या. जर तुमच्या योजना योग्य नाहीये तो तुम्हाला त्या योजनेला बाजूला करत आहे, तुमच्या इच्छेला जर बाजूला करत आहे, डू ऍग्री टू दॅट. त्याला प्रतिसाद द्या की हो प्रभुदेव बापा, ही नव्हती तुझी योजना, मान्य आहे मला. लेट्स सर्च अबाउट हिज विल, हिज प्लॅन्स. फार आवश्यक आहे. आळसासारखं नको बरं का, करून घ्या, नाही. काय इगरनेस आहे. Did you start reading the Bibles? Studying His Word? देवाचे वचन सर्च करत आहात? नाही. गॉड विल टेक केअर, असे काहीतरी मोठे आविर्भाव आणताय? नाही. Did you start reading the Scripture? Studying the Scripture? हे करायला लागलोय आपण. अरे त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्या योजना पाहणं आवश्यक आहे. आणि आपण म्हणतो की नाही, मी हे सगळं नाही करत, पण त्याची इच्छा पूर्ण होईल. अहो, त्याची इच्छा समजून कशी घेता येईल तुम्हाला? त्याच्या वचनाद्वारे. त्यासाठी तुम्ही काय करायला लागलाय? आळशी जो आहे ना, तो मूर्ख आहे एक नंबरचा. आणि तो काय म्हणतो माहितीये का, देव बाप त्याची इच्छा पूर्ण करेल. आणि त्यासाठी तू काय केलं रे? मी काय नाही, तोंड खोलून बसलोय मी. एक तरी बोर पडेल बाबा या तोंडात. तू काय करत आहे? तू समजून घेत आहे देवाच्या योजनेला, त्याच्या इच्छेला? मला तुम्हाला सांगतो की एकदम एका चर्चमध्ये गेलो, वडील मंडळी म्हणजे चर्चचे वडील बसलेले होते. आणि मी ना पवित्र शास्त्रातली वचनं त्यांचा अभ्यास घेत होतो एक दिवस अगोदर मीटिंगच्या. आणि सगळे वडील बसलेले होते, चर्चचे वडील बरं का, मोठं चर्च होतं, खूप सारे वडील होते. आणि मी म्हणालो चला आपण शास्त्र वचनाचा अभ्यास करू, चर्चचे वडील आहेत म्हणून. आणि मी त्यांना देवा वचनं काढायला सांगत होतो. आणि मग मी एक फनी पार्ट केला आणि मी त्यांना पवित्र शास्त्रातील जुन्या काळातील काही पुस्तकं वाचायला सांगितली. आणि मग मी असं पटकन म्हणालो की चला हबक्कूकचं पुस्तक काढा. आणि एक वडील माझ्याकडे बघितला, त्याने म्हटलं तुम्ही फसवा लागलाय ना. मी म्हटलं काय झालं? हबक्कूकचं पुस्तक नाहीये. आपल्या बायबलमध्ये हबक्कूकचं पुस्तक नाहीये. मी म्हटलं मग कुठल्या बायबलमध्ये आहे? ते म्हणतात ते कॅथलिक बायबलमध्ये, आपल्या बायबलमध्ये नाहीये. परिस्थिती अशी आहे. आणि आपण म्हणतो आम्हाला देवाच्या योजना समजून घ्यायच्यात. कशा होतील बरं? काय केलं तुम्ही देवाच्या योजना समजून गेला? त्याची कार्यपद्धती समजून घ्यायला तुम्ही, आणि मी काय केलेलं आहे? आपण पवित्र वचनांचा अभ्यास केला, त्याची योजना समजून घेण्याचा प्रयत्न केला, त्याची इच्छा काय बघू, त्या इच्छेला समर्पित होण्याचा प्रयत्न केला, नाही केला. अहो, राग आटलाय. कारण का? तुम्ही तुमच्या इच्छेवर निर्भर आहात. म्हणून ज्यावेळेस तुमची इच्छा, तुमच्या योजना पूर्ण होत नाही, तुम्ही राग असा बाहेरच तयार आहे. आयला माझा प्लॅन, माझ्या योजना पूर्ण होत नाहीयेत, मी बोलले तसं करत नाहीये, संपला विषय. आणि मग हे वचन बघा काय म्हटलं, जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो. हे महत्वाचं आहे बरं का. आपल्या मार्गाने म्हणजे कुणाच्या? स्वतःच्या. म्हणजे
असा प्लॅन करून ये सेल्फ मेड मॅन, माहिती ना असतात असे लोक, सेल्फ मेड मॅन. कोणी नाही बनवलं, प्लॅन करून बनलोय आपण, योजना करून बनलोय आपण. मी योजना केल्या, मी प्लॅन केला आणि मी प्लॅन करून योग्य बनलेलो आहे, असा जो व्यक्ती आहे त्याविषयी शास्त्र काय म्हणतं बघा. तो असं जो मनुष्य आपल्या मार्गाने उत्कर्ष पावतो, जो मनुष्य दृष्ट संकल्प सिद्धीस नेतो, त्याचवर जळफळू नको. हे जे असे लोक आहेत ना, जे असं म्हणतात की अरे काय सेल्फ मेड मॅन आहे यार, ह्यानं काय केलेलं आहे लाईफ ह्याचं आणि हा कधी सक्सेसफुल झालेला आहे, त्याच्यावर जळफळू नको बरं का. त्याच्यावर जळफळू नको, त्यावर राग काढू नको किंवा मनामध्ये त्याच्याविषयी आळी पकडू नको. नाही, थांब जरा, शास्त्र काय म्हणतं बघा. तो असं म्हणतो, राग सोडून दे, क्रोधविषपणाचा त्याग कर, जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते. तू कुणाकडे जाशील? कारण ते लोक जे आहे ते तुझे नाहीयेत, ते माझे नाहीयेत, ते ह्या जगाचे आहेत. मग त्यांच्या सक्सेसकडे बघून तू असं म्हणू नको वाव यार क्या लाइफ बनाया धीरूभाई ने, क्या लाइफ बनाया मुकेश भाई ने, सेल्फ मेड. आम्ही नाही हो असं काय करू शकत. त्यांच्याकडे पाहून स्वतःच्या सक्सेसची तुलना करू नको. तुझ्या हाती काय पडेल, वचन असं म्हणतो, तुझ्या हाती काय होणार आहे, जळफळल्यामुळं तुझ्या हातामध्ये राग येईल, क्रोधविष्टपणा येईल, त्याचा त्याग कर, जळफळू नको, अशाने तुझी प्रवृत्ती दुष्कर्माकडे होईल. म्हणजे काय, पाप करू लागशील. काय करू लागशील? पाप करू लागशील. आणि मग संत पॉल पत्रामध्ये असं म्हणतो की जे बहुत धनवान हो पाहता ते पुष्कळ अशा खेदांनी स्वतःला भोसकून घेतात ना. पेन, दुःख भोसकून घेतील, संतुष्टपणा नाही उरणार. विल नॉट बी अ सॅटिस्फाईड पर्सन. भोसकून घ्याल स्वतःला. पॉल काय म्हणतो, दावीद काय म्हणतो बघा, राग सोडून दे, मग क्रोधविषपणाचा त्याग कर, जळफळू नको, अशाने दुष्कर्माकडे प्रवृत्ती होते, दुष्कर्मांचा उच्छेद होईल, पण परमेश्वराची प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन भोगतील. तुम्ही पाहिलं, कोण वतन भोगणार आहे? जे परमेश्वराची प्रतीक्षा करतात ना. उन्नती बायबल चर्च, ओके. आणि तुमचा विश्वास, हा विश्वास सदैव परमेश्वरावर आशा ठेवणारा असावा. जर तुम्ही जळफळलेले असाल, जर इतरांच्या प्रगतीकडे पाहून तुमच्या मनामध्ये जर वासना तुमची जागृत होईल आणि राग येईल, क्रोध येईल आणि तुम्हाला काय हे लाईफ आहे, काय हे जीवन आहे, तुमच्या नवऱ्याकडे बघा, तू यांची लग्न करून झालं माझं लाईफ बर्बाद, तुझ्या अगोदर आलेला जो होता तो बघ आता कसा आहे, बायकोकडे बघा म्हणाल काय तू यांची जीवन आहे माझं, काय बरोबर नाहीये. कारण का, कंपॅरिझन चालू आहे जगाबरोबर, राग चालू आहे, क्रोध चालू आहे, किरकिर चालू आहे. का बरं? आपण लाईफ बरोबर नाहीये, माझ्या योजनेप्रमाणे होतच नाहीये. यू नीड टू डिपेंड ऑन हिम. तुम्ही तुमचा प्रयत्न करत राहाल, यू विल बी फेल्ड. जेवढं जास्त स्वतःला स्ट्रेच कराल स्वतःहून, स्वतःच्या प्रयत्नांसाठी, तुम्ही फेल. परमेश्वराच्या इच्छेवर निर्भर व्हाल, परमेश्वर कार्यसिद्धी करेल. त्यासाठी काय कराल? त्याच्या वचनांचा शोध घ्या, अभ्यास करा, प्रभूच्या वचनांकडे अवलोकन करा आणि पहा तो कार्यसिद्धीच घेऊन जाईल. आणि जर असं केलं नाही तुम्ही, जर असं राहिलं नाही तुम्ही, तर याकोब एक्सप्लेन करतो बघा काय होईल. जर तुम्ही परमेश्वरावर निर्भर नाही राहिले, याकोब काय म्हणतो बघा, 4था अध्याय आणि 7वं वचन. याकोब सांगत आहे, जर तुम्ही परमेश्वराच्या इच्छेवर निर्भर नाही राहिले तर काय होतं बघा, ह्या रागाचा रूपांतर कशात होईल. 4था अध्याय आणि 7वं वचन. यास्तव देवाच्या अधीन व्हा, यास्तव देवाच्या अधीन व्हा असं शास्त्र म्हणतं. आणि त्यानं काय होईल देवाच्या अधीन झाल्यावर? तुम्ही बघा काय म्हटलेलं आहे, यास्तव देवाच्या अधीन व्हा
सैतानाविरुद्ध आडवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पळेल. देवाच्या अधीन व्हा. आणि जसं आपण पाहिलं इफिस्करास पत्रामध्ये दावीद म्हणतो, सेम तशीच गोष्ट आहे. राग करू नका. तुम्हाला राग यावा, पण पाप करू नका. आणि पाप केल्यानं काय होईल? तो दृष्ट बसलेलाच आहे. आणि तो दृष्ट जर बसलेला आहे, त्याचं रेमेडी काय आहे? की देवाच्या अधीन व्हा. देवाच्या अधीन, त्याच्या अधिकाराच्या अधीन, त्याच्या अधिकाराच्या अधीन, त्याच्या इच्छेच्या अधीन. त्याच्या इच्छेच्या अधीन झाल्यावर काय होईल? असं म्हटलं, इच्छेच्या अधीन झाल्या तुम्ही सैतानाला आडवे याल. कारण का? सैतान हा जो तुमचा भाव आहे राग, याचा पुरेपूर वापर करतो. पुरेपूर वापर करतो. कारण का? सैतानाचा गुणधर्म काय बघा. पहिले पेत्र याचा 5वा अध्याय आणि 8वं वचन, त्याचा गुणधर्मच बघा काय. त्याचा गुणधर्म बिलकुल हा आहे. 8 आणि 9 वचन. सावध असा, जागे रहा. पेत्र म्हणतो सावध असा, जागे रहा. कारण तो काय करत आहे? तुमचा हा जो स्वभाव आहे, तुम्ही जर यथायोग्य रीतीने परमेश्वराला समर्पित नाही झाला, सावध असा, जागे व्हा. कारण का? सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावं हे शोधित फिरत आहे. तो काय करत आहे? शोधत फिरत आहे. तुम्ही जर तुमच्या स्वतःच्या इच्छेवर विसंबून आहात आणि तुम्ही म्हणताय की माझे प्लॅन्स, माझ्या योजना, माझं शिक्षण, माझं कुटुंब, माझा पैसा आणि सगळं काही स्वतःवर निर्भर आहात, मी तुम्हाला सांगतो राग अटळ आहे. कारण का? तुमचे संकल्प ज्या वेळेस सिद्धीस जात नाहीत, तुमच्या इच्छा ज्यावेळेस परिपूर्णतेकडे जात नाहीत, राग आहे. कारण तुमच्या स्वभावातील तो गुण आहे. मग राग आल्यावर तुम्ही काय कराल? त्याला स्ट्रेच कराल. स्ट्रेच केल्यावर काय होईल? तो पाप करण्यासाठी प्रवृत्त होईल. आणि पाप करण्यासाठी प्रवृत्त होत असताना सैतान शोधतच फिरत आहे. या रागाचा परिणाम काय आहे? नात्यांमध्ये दुरावा, तुटणं, दुरावा होणं. आणि ज्यावेळेस दुरावा होतो, निंदा होणं, नालास्ती होणं, विभक्त होणं. आणि हा राग संबंध तोडून टाकतो. म्हणून शास्त्र तुम्हाला आणि म्हणते ह्यापासून तुम्हाला दूर व्हायचंय. अरे बेस्ट वे काय करा? देवाच्या अधीन व्हा, त्याच्या योजनेच्या अधीन व्हा. म्हणजे जर मला राग आणि रागापासून उत्पन्न होणारं जे पापाचं फळ आहे ते मिळवायचं आहे, की मला देवाच्या इच्छेच्या अधीन होऊन देवाची योजना काय आहे हे समजून घेण्यासाठी शास्त्र वचनांचा अभ्यास करायचा. त्यानं उत्तर एकदम सोपं आहे. राग उद्ध्वस्त करतो. राग मनुष्याला येणार का? बिलकुल येणार. राग यावा का? बिलकुल यावा. आपण शास्त्रात 2 उदाहरणं पाहतो. ख्रिस्ताचा राग पाहतो, पौलाचा राग पाहतो. ते दोन्ही राग स्वभावाचा भाग होता. देवाचा गौरव त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं नाही, त्यांना राग आला. कारण का? ते देवाच्या इच्छेच्या अधीन होते. तुमच्या घरामध्ये तुम्ही वावरत असताना तुमची लेकरं बाळ, तुमची पत्नी, तुमचा पती ज्यावेळेस एकत्र राहता, मी, माझं, मला, हे तुमचा फोकस आहे की देवाची इच्छा, देवाचं गौरव हा उद्देश आहे. कारण ख्रिस्ती मनुष्याचं एकमात्र ह्या जगात जगण्याचं कारण देवाचं गौरव. आणि जर ते तुमच्या जीवनातून होत नाही, कुटुंबातील कुठल्या व्यक्तीकडून होत नाही, तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे. यायला पाहिजे का? बिलकुल यायला पाहिजे. काउन्सिलिंग व्हायला पाहिजे का? बिलकुल व्हायला पाहिजे. डिस्कशन व्हायला पाहिजे का? बिलकुल व्हायला पाहिजे. हात आवरायला पाहिजे का? नाही. तुमचा हात पण यायला पाहिजे आपल्या मुलांवर. पण लक्षात घ्या, हे सर्व देवाच्या गौरवासाठी असावं. कारण का? त्यासाठी तुम्हाला पाचार नाही. पण तुमचा राग तुमच्या स्वजीवनासाठी, काय स्वजीवन? स्वैराचारासाठी, जे मी, माझं, मला आहे त्यासाठी जर आहे, तर हे घातक आहे. हे घातक आहे. कारण त्यानं काय होतं? त्यानं पाप, सैतानाला वाव. आणि सैतान तर तयारच आहे, पेत्र म्हटल्यासारखं कुणाला गिळावं हे शोधत फिरत आहे. तुम्ही त्याचा भाग न व्हावं अशी प्रभुचरणी प्रार्थना आहे. आपण विशेष करून प्रभूकडे जाऊ, विनंती करू आणि प्रार्थना करूया. देव बापा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुला धन्यवाद देतो. आजच्या या संगतीबद्दल तुझी स्तुती करतो. तुझ्या देव बापा आम्ही दयेच्या आड येतो.
आम्हाला देवा तुझी सहायता कर, मदत कर. राग हा स्वभावातील एक भाग आहे आणि प्रभू आम्ही तुला विनंती करत आहोत की आम्हावर दया कर, आमचा विश्वास वाढव. आणि देवबापा, जसं दावीद राजा म्हणतो की आम्हाला तुझ्यावर पूर्णपणे विसंबून राहण्यासाठी, तुझ्या इच्छेला समर्पित होण्यासाठी, तुझ्या योजनेंना समर्पित होण्यासाठी आम्हाला प्रभुदेवा तू मदत कर. आम्ही गौरव देवा तुला देतो, कारण ते तुझं आहे. आजच्या संदेशाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आम्हाला अधिक चांगल्या रीतीने तुझ्या इच्छेला समर्पित होण्यासाठी तू सहायता कर आणि मदत कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन.